तर नमस्कार मंडळी आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि D2 आपण चालू केलेली आहे कराडपासून. आणि कराडमध्ये आम्ही राहिलेलो हॉटेल संगममध्ये. हॉटेल संगम हे मला वाटतं कराडमधलं वन ऑफ द ओल्डेस्ट हॉटेल आहे. 1974 मधलं हे हॉटेल आहे. तर ठीक आहे, म्हणजे राहायला ठीक आहे. जेवण ओकेश आहे हॉटेलमधलं. आणि दुसरं म्हणजे मेन रोडलाच आहे, हायवेला आहे, तर तिकडे जायची तुम्हाला आतमध्ये करण्याची काही फिरण्याची वगैरे गरज नाही आहे. म्हणून हे आम्ही हॉटेल सिलेक्ट केलेलं. तर दोन रस्ते आहेत तिकडे जायला. एक आहे मेन हायवेवरून जो रस्ता जातो तो, आणि नंतर मग आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. ते न घेता आम्ही थोडंसं आतमधनं रस्ता बघितला गुगल मॅपवरती. आणि गुगल मॅपवरती तुम्ही टाका बहे बोरगाव मारुती पार्किंग. तर या पार्किंगच्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली पोचाल. हॉटेल ते मला वाटतं त्या तुझं पार्किंगचं लोकेशन आहे तिथपर्यंत एक 30 ते 32 किलोमीटर आहे. 1 तास लागला आम्हाला तिकडे जायला. आणि तिकडे गेल्यानंतर आपण नंतर बघूच. तर हा तुम्ही बघितला तर डोंगर चा एक निशाण, तुम्ही एक लँडमार्क बघा इकडे. आणि इकडनं छोटासा रस्ता जातोय, तो जातोय लेफ्टला. तो लेफ्ट करून लगेचच आपल्याला राईट घ्यायचा आहे. आणि मग तो सरळ आपल्याला त्या पार्किंगच्या रस्त्यापर्यंत पोचवेल, जागेपर्यंत पोचवेल. मारुती मंदिर कुठे आहे इथे? नाही, मारुतीच्या डोळ्यात आहे. मारुतीचं मंदिर, मारुतीचं मंदिर हा रस्ता आहे. गाडी जाते पुढपर्यंत ना. थँक्यू. अरे ऊस जेव्हा तो हे होतो ना, हा म्हणजे तो कुसतो ना, कुसतो त्याचा वास आहे हा. म्हणजे जेव्हा ते लोक दारू करायचे ना गावी, तर तो गुळ वापरायचे ना दारूचा. नाही, काळा गुळ त्याची दारू. त्याचा जो तो कुसतो ना, कुसवा काढतात ते, कुसवा बोलतात त्याला. त्याचा हा वास आहे. नागपुरी कुसवा बोलतात. असे तुमचे जे नाव ते असेल. मग त्या माणसाने एकदम डोंगरच्या बाजूने. तर हा जो रस्ता आहे, समोर तुम्ही गेलात तर एक ब्रिज होतो मोठासा. आणि हा जो राईट घेतला आपण, तर हा त्या पार्किंगपर्यंत आपल्याला घेऊन जातो. मग इकडनं एक पायी पायी चालायचं आहे.
तुम्ही बघाल तर गाडी आम्ही पार्क केली आणि ॲज युजल गाडीकडे बघायला, फोटो काढायला आम्हाला खूप सारे माणसं दिसले, तर छान वाटलं. तर नमस्कार मंडळी, आणि वाजलेले आहेत सकाळचे 10:30 आणि आपण आता आलेलो आहो बाहे बोरगाव बेट मारुती या ठिकाणी. तर तुम्ही बघितलं तर असा हा रस्ता आहे आणि असं चालायचं आहे पुढे, आणि तिकडे एक लेफ्टला जायला एक छोटासा अजून वाट केलेली आहे. तिकडनं मग आपण लेफ्टला वळायचं. गाडी पार्किंगची पण व्यवस्था आहे पाठच्या साईडला. आणि मग पुढे रामाचं मंदिर आहे आणि मारुतीचं मंदिर आहे. तर असं आहे आणि सुंदरसा परिसर आहे. पुढे गेल्यावरती जरासं खाली उतरलात तुम्ही नदीमध्ये वगैरे पण जाऊ शकतो आपण. आणि खूप सारे इकडे वाईल्ड लाईफ, बर्ड लाईफ्स आहेत. तुम्ही याल तर बघू शकाल. हा पण बघाल तर एक मस्त एक बर्ड आलाय. तर तुम्ही बघितलं तर हा असा रस्ता आहे समोर जायला, आणि समोर ते देऊळ आहे. पावसात जेव्हा आपण जातो तेव्हा तो मला वाटतं थोडंसं बंद होतं सगळं काय. स्विमिंग मध्ये नॅशनल चॅम्पियन आहे डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत. आणि शिवाय हे करून LLB LLM फर्स्ट क्लास. तर तुम्ही समोर बघितलं तर हे आहे देऊळ, आणि इकडे माकडांचा वास जराच आहे. तर जरा सावध राहा. इकडनं एंट्रन्स इकडे आहे. एक अंदाजन 10 मिनिटं लागली आम्हाला चालायला रमत गमत. मला पकडायला पाहिजे. मी जास्त नका करू, इथे देतो. हे असं आहे एंट्रन्स, असं आहे. तर हा तुम्ही बघितलं तर हा आहे परिसर बाहे मारुतीचा, आणि काही देऊळ पण आहे. आता आपण देवळात जाणार. मारुतीच्याकडे वानर असणं एक चांगली गोष्ट आहे. नंदी आहे. हा, ते चांगलं असतं, पण ते नाही होत सगळ्यांचं असं करून. त्याच्यामधून समोर देवाऱ्याकडे बघायचं असतं, ते जेवायचं असतं. तर हे आहे श्री राम मंदिर. हे आहे रामाचं देऊळ, शंकराचं देऊळ. हे रामाचं आहे, पाठी राम आहेत, हे शंकर आहेत. असं आहे. तर हे तुम्ही बघाल तर हे आहे, हो हो, बाहे मारुती. आणि मारुतीच्या इकडे वानर आहेत. बाहे मारुती. थांबा ना जरा, बघा ना पुढे लाईव्ह मारुती. त्या माणसाला कुठून कॉन्फिडन्स येतो कळत नाही मला. मारुतीचं आहेत.